तू तुझ्या टीव्हीच्या स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. आजचं सेशन, मॅडम एक मिनिट, मी फॅनची स्पीड कमी करते, आवाज येत. तू आवाज कमी कर. आजचं सेशन खूपच महत्वाचं आहे. 7 चक्र आणि ओरा बघणार आहे आज. 7 चक्र आणि ओरा, 7 चक्र काय आहे आणि 7 चक्रावर तुमचं पूर्ण जीवन कसं अवलंबून आहे हे कळणार आहे. आज 7 चक्र ची जी ऊर्जा आहे ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी कशी कार्य करते आणि तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्याला पण ओळखणं शिकणार आहे. चक्राची एनर्जी तुमच्या जीवनावर किती इफेक्ट टाकते ते बघणार आहे. त्यासोबत आपण ओरा बघणार आहे. ओरा स्वतःचा ओरा बघणं, वस्तूचा, प्राण्यांचा ओरा बघणं आणि त्यासोबतच इतरांचा पण ओरा बघायला शिकणार आहे. ठीक आहे. उद्याच्या सेशन मध्ये सगळं प्रॅक्टिकल सेशन आहे. सगळेजण क्लास जॉईन करायचा आहे. आणि शक्तिपात असतो, जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा ते एनर्जी जास्त जाणवतात. ठीक आहे. आज संध्याकाळी मी शक्तिपात घेणार आहे. ठीक आहे. रेकी लेवल 1चा. रेकी लेवल 1ला 10% ऊर्जा मिळतात आणि रेकी लेवल 2ला 40% आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जा असतात. ठीक आहे. तर ह्या 10% ऊर्जानी आज शक्तिपात करून देईल. शक्तिपात करून देण्याच्यासाठी एनर्जी एक्सचेंज घ्यावं लागतं. तर मी 159 एवढे एनर्जी एक्सचेंज घेते. ठीक आहे. मी स्कॅनर सेंड करून देईल आणि संध्याकाळी मग तयार राहा. 8ला घेते मी शक्तिपात. मी लिंक शेअर करून देईन ग्रुपवर. किती घेता मॅडम तुम्ही 151 शक्तिपात? रुपये 151. हो. एनर्जी ऑनलाईन. एक्सचेंज असतं मॅडम ते. हो, ऑनलाईन मी स्कॅनर शेअर करून देईन तुम्हाला. तर मॅडम तुम्ही उद्या नाही घेऊ शकणार का? 8ला. सकाळी खूप प्रॉब्लेम असतात, मुलं वगैरे. माझं सकाळचं शेड्यूल खूप बिझी आहे मॅडम. मला सकाळी एवढा टाइम नाही नाही नाही, देता येणार. दुपारी 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 नाही का? उद्या दुपारी. नाही, ऍक्टिव्हेशन आणि ते मग एनर्जी नाही पुरत, माझी एनर्जी लॉस होते जेव्हा शक्तिपात देतो तेव्हा. जसं संध्याकाळी गेलं की मग उद्या सकाळी ऍक्टिव्हेशन करता येईल ते इझिली. 8 ते 9. नाही नाही, बस 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटं बी खूप हो, मुश्किल आहे. चालेल चालेल. सगळ्यांनी नावाने चालेल जॉईन चालेल. व्हायचं आहे. नावाने जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ ऑन करायचा आहे. शक्तिपात जेव्हा घ्या तेव्हा त्या रूम मध्ये तुमच्याशिवाय कोणी बी पाहिजे नाही. जेव्हा एनर्जी डिस्कनेक्ट होते तर तुम्हाला त्या एनर्जीचा लाभ होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. आणि छान चेहऱ्यावर स्माइल घेऊन बसा. खाली काही टाकून घ्या आसन. ठीक आहे. खाली बसायचं आहे मॅडम, मला हो. सांगितलं होतं ना, त्रास हो. आहे म्हणून. तर ठीक आहे, आणि मी खाली बसते. छान देवाजवळ दिवा वगैरे लावा. ज्या ईश्वर गुरुला मानतात त्या ईश्वर गुरुचं आवाहन करून बसा. ज्या ऊर्जान घेऊन बसाल, जो मनात थॉट घेऊन बसाल ना, तसा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. हम्म. चला सुरू करायचा क्लास. आणि उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला फूड चार्जिंग कसं करायचं, पाणी चार्ज कसं करायचं ते पण शिकवणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. 7 चक्र हो मी इमेज शेअर केली होती, बघितली का सगळ्यांनी? हो, मी पाहिली. चक्र आणि बघा, देवाच्या फोटोच्या मागे एक वलय असतं. आता मी ओरा सांगते पहिले, मग चक्र डिटेलमध्ये सांगते. चक्र थोडं जास्त आहे. ठीक आहे. देवाच्या फोटोच्या मागे एक वलय असतं, बघितलं का? हो. ते वलय, त्याला ओरा म्हणतात, त्या वलयला. तसाच वलय, तसाच ओरा तो आपला सुद्धा असतो. आपल्या किंवा वस्तूचा, प्राण्यांचा सुद्धा असतो. ठीक आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक व्यक्तीला ओरा आहे. ठीक आहे. त्याला आपण आभामंडळ म्हणतो, वलय म्हणतो किंवा ओरा म्हणतो. औरा बघायला शिकवते आता मी तुम्हाला. ठीक आहे. बघा, हो. एखाद्या व्यक्तीचा जर औरा कमजोर असेल, जसं आपण एक्झाम्पल, आपण लग्नामध्ये गेलो कुणाच्या, ठीक आहे. खूप सारे लोक एकत्र येतात, पण कोणाची एनर्जी कशी, कोणाची कशी हे आपल्याला माहिती नसते. पण जी एनर्जी जेव्हा कनेक्ट होते ना, एखाद्या नकारात्मक व्यक्तीची एनर्जी खूप हाय लेवलची नकारात्मक असेल आणि ती एनर्जी जेव्हा आपल्यासोबत कनेक्ट होते ना, तेव्हा बघा आपल्याला एकदम अचानक कसं तरी वाटतं. हो, हे वाटतं ना? माझ्यासोबत चाललंय. हो. हा, ती नकारात्मक ऊर्जा असते ऍक्च्युली त्या व्यक्तीची आपल्या ओराशी कनेक्ट झालेली असते. आता ती कशी कनेक्ट होईल ते मी तुम्हाला समजून सांगते, प्रॅक्टिकल करून दाखवते. ठीक आहे. बघा, कितीतरी लोक बघा, बघितल्यावरच असं कळते की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे. तो हो. त्यांचा ओरा, त्यांचा ऍक्च्युली तो ओरा सांगतो. सगळ्यात पहिले नकारात्मक ऊर्जा तुमच्या ओरामध्ये येत असते आणि ओरामधून तुमच्या 7 चक्रामध्ये येते ती नकारात्मक ऊर्जा. ठीक आहे.
तर काय होतं माहितीये का, एखाद्या वेळा घरी एखादा व्यक्ती आला आपल्या आणि तो बसला, मग तोपर्यंत घरामधलं वातावरण खूप छान वाटते आणि तो लगेच गेला की त्या रूम मध्ये करमत सुद्धा नाही आपल्याला, इच्छा सुद्धा हम्म. होत नाही तिथे बसायची. आपण म्हणतो हम्म. आत्ताच चांगलं वाटत होतं, आत्ताच काय झालं लगेच, म्हणतो ना आपण हम्म. असं. हो हो. काय करायचं मग, नमक मध्ये नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्याची शक्ती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, कारण लहानपणी आपली नजर काढून देत होती आजी आई, बरोबर ना. हो. जर आपल्या घरामध्ये जर असं वाटलं तर आठवड्यातून एकदा नमकच्या पाण्याने पोछा लावून घ्यायचा. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं नमक टाकायचं, हप्त्यातून एक वेळा किंवा 2 वेळा, तुम्ही प्रत्येकासाठी करू शकता तुमच्यासोबत. आंघोळ करून घ्यायची, ओरा क्लीन होतो त्याने. एक अफर्मेशन देऊन द्यायचं, या पाण्याने आंघोळ करून माझा संपूर्ण ओरा हम्म. नकारात्मक ऊर्जापासून रिमूव्ह झालाय, ठीक आहे. एक अफर्मेशन देऊन द्यायचं. झालं ओरा क्लिन्झिंग. नंतर ओरा पाहायला शिकवते मी. एक बघा, पेज आहे का तुमच्याकडे, कोरं पेज? हो हो. पूर्ण त्याच्यावर कोरं नाही आहे, लाईनिंग वाला आहे. हा, त्याच्यावर एक असं पेनाने डॉट काढा, निळ्या पेनाने असा डॉट, फुलस्टॉप काढा. हम्म. तुम्ही प्रॅक्टिकल करा तेव्हाच अनुभव येईल. एक डॉट काढा. हम्म. काढला मॅडम. आता एक कंटिन्यू त्याच्याकडे बघा, कॉन्सन्ट्रेशन करून. त्याच्या आजूबाजूला जे वलय दिसेल ना, तो त्या याचा ब्ल्यू कलरचा तो ओव्हर आहे. काढलं का? मला थोडं, ब्लू कलर नाही दिसला मॅडम, मला येलो मधून दिसला थोडा. नाही नाही, गोल्ड. त्या ब्लू जो डॉट केला ना आपण ब्लू, त्याच्या आजूबाजूला व्हाईट कलरचं वलय दिसते. हा हो हो हो. तो ओर आहे त्याचा, तो त्या पॉइंटचा ओर आहे. त्याचप्रमाणे ऑलराईट. इकडे बघा माझ्याकडे, हा हात आहे, हा हात तुम्ही असं पेजवर ठेवा, तुम्हाला हा हाताचा तुमच्या 5 बोटाचा सुद्धा ओरा दिसेल. हो हो हो. दिसला ना. हो हो हो. मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला, थांबा 1 मिनिट. हे बघा, आपला ओरा 7 लेअर मध्ये असतो, ठीक हम्म. आहे. हम्म. 7 लेअर मध्ये असतो. जेव्हा आपल्या 7 लेअर मधून जसं 1 मिनिट थांबा, मी इकडे पेज करते. हम्म. बघा, 7 लेअर मध्ये असतो. जेव्हा हे 7 लेअर, इथे हे आपले 7 चक्र आहे, ठीक आहे. चक्र मी नंतर सांगते, हे 7 चक्र आहे. हे 7 चक्राला हा पूर्ण ओरा प्रोटेक्ट करतो, कारण हे चक्रा जे कलर दिसत आहे ना तुम्हाला, हे हम्म. कलर तुमच्या चक्राचे आहे, ठीक आहे. ज्यानुसार तुम्ही बोलता वागता, तुमचे विचार, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहता, तुमचा आजूबाजूचा माहोल, हे तुमचे ओरा ऍक्टिव्ह ठेवत असतात किंवा निगेटिव्ह करत असतात. हे त्याला हम्म. आजूबाजूची परिस्थिती आणि तुमचे विचार त्याला जिम्मेदार असतात, ठीक आहे. त्यानंतर बघा, हा जो ओराचा कलर आहे, जसं आता मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला, थ्रॉट चक्र, ठीक आहे. थ्रॉट चक्रामध्ये जर हा ओरा इथून जर डॅमेज झाला, हम्म. कारण कसं साधारण लोकांना ओरा कसा क्लीन करायचा हे कळत नाही, ठीक आहे. हा जर ओरा इथून डॅमेज झाला तर इथून नकारात्मक ऊर्जा इथे प्रवाहित होऊन, बघा, हा तुमच्या थ्रॉट चक्राचे जे काही प्रॉब्लेम आहे, थायरॉइड आहे, टॉन्सिल आहे, जे काही यांनी प्रॉब्लेम होतात ना, ते इथून डॅमेज झालेले एनर्जी, ह्या डॅमेज झालेला ओरा, ही एनर्जी इथून फ्लो होऊन तुमचे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं मणिपूर चक्र, ठीक आहे. हम्म. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटे वर, हे चक्र जर ब्लॉक झालं तुमचं, तर इथली जर एनर्जी तुमची ब्लॉक झाली ओराची, तर इथून ती एनर्जी प्रवाहित होऊन तुमच्या या मणिपूर चक्रामध्ये येईल. आणि मणिपूर चक्रामध्ये जेव्हा ही नकारात्मक ऊर्जा आली, तर तुमचे डायजेशनचे प्रॉब्लेम, ऑल जे किडनी स्टोनचे प्रॉब्लेम, जे जे प्रॉब्लेम आहे, पोटाचे आजार विकार जेवढे काही आहे ते सगळे येईल. अशा प्रमाणे जर ओरा जर डॅमेज झाला, तर ती एनर्जी तुमच्या 7 चक्रात येते आणि तुमच्या शरीर लेवलवर ते प्रॉब्लेम क्रिएट होतात. समजलं. आता बघा, आवाज नाही येत आहे मॅडम.
मी थांबलीये मॅडम, हे स्क्रीन थोडं खाली करत आहे. अच्छा. बघा, किर्ले फोटोग्राफीनं एक थम्सचा ना हे काढला, एक फोटो काढला औराचा. हम्म. एका थम्सचा. तर बघा, ही सगळी एनर्जी दिसत आहे ना कलर मध्ये, पण इथे ब्लॅक एनर्जी दिसत आहे तुम्हाला. म्हणजे औरा हो. बघा असा दिसतो, थम्सचा औरा असा आलेला आहे, हे कलर आलेले आहे. ही ब्लॅक एनर्जी म्हणजे काय आहे माहितीये का? तिथे कदाचित त्या व्यक्तीला काही पेन झाले असेल, इंजर्ड झाली असेल, किंवा काही लागलं असेल, एनी रिझन कोणतंही. ते जे ब्लॉकेजेस बनले आहे ना, ते ब्लॉकेजेसची ही एनर्जी आहे ब्लॅक कलरची. पण ना, अगर तुमची एनर्जी जर ब्लॉक असली तर असं दिसतं ते काळ्या कलरमध्ये. ठीक आहे, कळलं औरा? आता बघा, मी तुमच्याकडे कोणी आहे का मॅडम थोडा वेळ? हो आहे ना. प्रॅक्टिकल करायचं होतं बघा. ठीक आहे, आता वस्तूचा ओरा बघून घ्या पहिले. पेन आहे का तुमच्याकडे? हो हो हो. बघा, पेनाला असं बघून असं पकडा आणि बघा त्याकडे. बघा काही वेळ. दिसतो का? अजून दिसलं नाही. थोडं कॉन्सन्ट्रेशनची गरज असते ना. गुगलवर बघितलं ना तर दिसून जाईल वस्तूचा, प्राण्यांचा ओरा कसा असतो. बरं ठीक आहे, नंतर बघाल. ठीक आहे, आता व्यक्तीचा ओरा कसा बघायचा ते सांगते. समजलं वस्तूचा, प्राण्याचा कसा बघायचा. हाताचा ओरा बघितला का तुम्ही? हो. हा, बघितला ना. आता बघा, व्यक्तीचं कसं बघायचा. कोणा तुमच्या समोरच्या स्वतःचं बघायचं असला तर आरशासमोर उभं राहायचं आणि नाकाच्या या टोकाकडे बघायचं. तुमचा. ठीक आहे, नाकाच्या या टोकाकडे बघायचं, आरशासमोर उभं राहून. जो कलर दिसेल ना आपला, तो आपल्या ओराचा कलर असेल. सगळ्यांचा ओरा कलर वेगवेगळा असतो. अच्छा. आता दुसऱ्यांचा कसा बघायचा. दुसऱ्याला पण समोर उभं ठेवायचं आणि त्याच्या नाकाकडे इथे बघायचं. ठीक आहे, थोडा वेळ जातो, कॉन्सन्ट्रेशन करायला वेळ जातो, पण असा बघायचा दुसऱ्याचा ओरा. मॅडमचा नेटवर्क इश्यू. हा, विनोद सर करा, क्लास करा, ते मॅडम जॉईन होतात मग तोपर्यंत. ठीक आहे, समोरचे प्रॅक्टिकल करायला पाहिजे होतं मला कोणीतरी. करू ना मॅडम. कोणी आहे का सोबत? आहे का छोटं मुलं वगैरे? नाही नाहीये का? नाही. ओके, थांबा, त्या मॅडमला जॉईन होऊन दे. त्यांचं थोडं नेटवर्क इश्यू खूप येतो मॅडमचा. हो हो रिंकू मॅडम, नेटवर्क इश्यू आला का? व्हिडिओ ऑन करा. हो हो. हो मॅडम, नेटवर्क इश्यू आहे. अच्छा ठीक आहे, तुमच्याकडे कोणी आहे का मॅडम? मला थोडं औरा चेक करायचा होता. हो. आरू. आरव. हो. ये इकडे एक मिनिट. दार बंद कर. तू ये आतमध्ये आणि दार बंद कर. मी पण येऊ. हो, दार 2 मिनिटासाठी दार बंद कर. हा हा, माझा लहान मुलगा आहे मॅडम. अच्छा, थोडंसं दोघही जण ना लांब उभे राहा आणि असे फेस टू फेस उभे राहा. तू तिकडे बस. दिसत आहे मॅडम? हो हो. बरोबर. तू माझ्याकडे. थोडं लवकर घ्या मॅडम.
मॅडम दिसत आहे? नाही, तुम्ही मला दिसतच नाहीये. मला दिसले पाहिजे असे उभे राहा. मोबाईल थोडा लांब ठेवा. उभं राहायचंय. उभं राहायचं? हो हो. उभं. स्क्रीन आडी करायला लावा ना. येस. ठीक आहे, लांब उभे राहा. हात रब करायचे. हात रब करा. थोडे मागे मागे वा पुन्हा. हात रब करा, चांगले रब करा. जोडून घ्या असे कप शेप मध्ये बाबू. असे कप शेप मध्ये जोडायचे बघ. असे. हा ठीक आहे. हात रब करा. थोडे गरम होतपर्यंत. आणि दोघंही जवळ 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 यायचं आहे. दोघंही जवळ जवळ आहे एकमेकांच्या. असे हात करत या. जवळ जवळ हळूहळू हळूहळू या. एक मॅग्नेटिक फील होईल तुम्हाला बघा. एक मॅग्नेटिक फील होईल तुम्हाला एनर्जी सारखा. पुन्हा या. हो हा, तो ओरा आहे तुमचा आणि तुमच्या मुलाचा. तो ओरा आहे. असा ओरा एकमेकांचा एकमेकाला टच होतो. बस झालं. हेच प्रॅक्टिकल होतं. ठीक आहे. कळलं एकमेकांचा ओरा एकमेकांना कसा हे होतो. हो हो. आता बघा, काही लोक असतात त्यांना ओरा क्लीन कसा करायचा हे माहित नसतं. काही साधारण लोक ज्यांना रेकी शिकले त्यांना तर माहितीच आहे ओरा कसा क्लीन करायचा. पण ज्यांना माहिती नाही त्यांची ती एनर्जी ओरामध्ये येऊन तुमच्या 7 चक्रामध्ये येते. मग 7 चक्रामध्ये जेव्हा एनर्जी येते तेव्हा तुमचं पूर्ण आयुष्याचं इनबॅलन्स होते. पूर्ण एनर्जीचं इनबॅलन्स होते. ठीक आहे. मग 7 चक्राची एनर्जी कशी ओळखायची, त्यासाठी तर रेकी शिकायच लागेल तुम्हाला. कारण बघा, डॉक्टर जे शिकतात ते फिजिकल बॉडी लेवलवर त्यांचा स्टडी झालेला असतो. ठीक आहे. एनर्जी लेवलवर त्यांचा स्टडी झालेला नसतो. ठीक आहे. आपल्याला कधी काही वाटतं, खूप हे दुखतं ते दुखतं, आपण म्हणतो डॉक्टरकडे जातो, कितीतरी रिपोर्ट काढून येतो आपण. पण तरी बघा काय होतं नेमकं माहितीये का, आपल्याला आरामच लागत नाही. होतं ना असं कितीतरी द्या. आपण कितीतरी रिपोर्ट काढतो तरी आपल्याला आराम लागतो का? कारण फिजिकल लेवलवर ते बॉडी रिपोर्ट काढलेले जातात, पण एनर्जी ही रूट क्रॉस मध्ये असते. तुमच्या चक्रामध्ये ती एनर्जी असते. मग ती एनर्जी तुमच्या रिपोर्टमध्ये कधीच दिसत नाही. ती एनर्जीला तुम्हाला बघा असं हेवी वाटते बॉडीमध्ये जेव्हा ब्लॉक होते ना एनर्जी. हे आपले चक्र आहे ना, चक्राची जागा आहे ना, त्या जागेवर एनर्जी अशी ब्लॉक वाटते, हेवी वाटते. तेव्हा ते आपले चक्र ब्लॉक झालेले असते. ठीक आहे. मी आता तुम्हाला 7 चक्र दाखवते. तुम्ही बघितले ना? फोटोमध्ये पाहिलेत ना मॅडम? हा, मी समजून सांगते. हात अजून व्हायब्रेट होत आहे मॅडम. हो हो, ती एनर्जी आहे ना, तसंच होते. आता तुमचं तर शक्तिपात नाही झाला. शक्तिपात होईल ना, त्यापेक्षा जास्त होते. इथे पूर्ण व्हायब्रेशन येतं इथे इथे. अच्छा बघा, हे 7 चक्र आहे. आपण पहिले जागा समजून घेऊ 7 चक्राच्या. दिसत आहे? हो. पुरुषाच्या रीढची हड्डीच्या सगळ्यात शेवटचा भाग, तिथे हे मूलाधार चक्र असतं. ठीक आहे. जागा समजून घ्या. त्यानंतर मी त्याचं उच्चारण सांगते. ठीक आहे. पुरुषाची रीढची हड्डी सगळ्यात शेवटचा भाग, माकडहाडच्या एंडिंगला हे मूलाधार चक्र असतं. आणि फिमेलच्या जेनेटिक ऑर्गनच्या जवळ हे चक्र उपस्थित असतं. मूलाधार चक्र. काय नाव आहे? मूलाधार. त्यानंतर नाभीच्या 3 बोटे खाली स्वादिष्टान चक्र असतं. ठीक आहे. नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र असतं. तुम्ही हात टच करून पण बघू शकता, समजेल. मी पीडीएफ सेंड करेल, पीडीएफ मध्ये डिटेलमध्ये दिलाय. ठीक आहे. नाभीच्या 3 उंगलीवर मणिपूर चक्र असतं. सेंटर ऑफ द चेस्ट तिथे अनाहत चक्र, हार्ट चक्र असतं. थ्रोट चक्र तुमच्या गळ्यामध्ये असतं. आणि थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र ज्याला म्हणतं, ते तुमच्या ॲब्रोच्या थोडं उपर, सेंटर ऑफ ॲब्रोच्या थोडं वरती असतं हे थर्ड आय चक्र. आणि सहस्त्रार चक्र तुमच्या डोक्याच्या वर असतं. ठीक आहे. आता याचे कलर बघा. मूलाधार चक्राचा कलर लाल आहे. कोणता कलर आहे? लाल. लाल कलर आहे. आणि एक मिनिट थांब जरा. याचा बीज मंत्र आहे लम. कलर लाल, बीज मंत्र लम. मी जो ऑडिओ सेंड करेल त्या ऑडिओ मध्ये डिटेलमध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे. बीज मंत्र
लम आहे. स्वादिष्टान चक्राचा कलर आहे ऑरेंज. ऑरेंज मध्ये थोडा केशरी कलर येतो. आणि बीज मंत्र आहे वम. मणिपूर चक्राचा कलर आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. हार्ट चक्राचा कलर आहे ग्रीन आणि बीज मंत्र आहे यम. थ्रॉट चक्राचा कलर स्काय आणि बीज मंत्र आहे हम. थर्ड आय चक्राचा कलर आहे डार्क ब्ल्यू आणि बीज मंत्र आहे ऊ. आणि क्राऊन चक्राचा कलर आहे पर्पल. बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे, कळली कलर आणि बीज मंत्र. जागा कळली का? नसन कळली तर सांगा मला पुन्हा एकदा. जागा कळलंय. कळली का? हो. कळली ना? आता याचं डिटेल मध्ये आपण बघू एकदा. पुन्हा बघून घ्या. याच्यामध्ये बघा जेनेटिक ऑर्गन फिमेलचं आणि माकडाचं सगळ्यात शेवटचं भाग हा जेंट्सचा. मणिपूर चक्रा, स्वादिष्टान चक्रा, सॉरी मूलाधार चक्रा, स्वादिष्टान चक्रा, मणिपूर चक्रा, हार्ट चक्रा, थ्रोट चक्रा, थर्ड आय चक्रा अँड क्राऊन चक्रा. ठीक आहे, ह्या जागा दिलेल्या आहे. नाभीच्या 3 बोट खाली हा स्वादिष्टान चक्रा, नाभीच्या वर मणिपूर चक्रा, चेस्ट सेंटर ऑफ द चेस्ट हार्ट चक्रा, थ्रोट चक्रा गळ्यामध्ये असतो. 2 भोवळ्याच्या मध्ये थर्ड आय चक्र असतो आणि डोक्याच्या वरती सगळ्यात वरती क्राऊन चक्र असतो. जिथे तेल वगैरे टाकतात ना आपली आई, छोटं असतं बाळ, जो गड्डा टाळू. असतो, हा टाळू म्हणतात ना त्याला, हा तिथे असतं ते क्राऊन चक्र. ठीक आहे, डिटेल मध्ये बघू आता याच्याविषयी. आम्ही जो पीडीएफ सेंड करेल ना तुम्हाला त्यामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मी सेंड करेल तुम्हाला. आता शिकून देते. ठीक आहे, बघा मूलाधार चक्र बघू आपण. मूलाधार चक्र बघू. ठीक है, यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ती का स्थान है. भौतिक जे काही आपल्याला भौतिक दुनियामध्ये कार, बंगला, गाडी, स्थिरता जे काही पाहिजे ते या चक्रापासून मिळतं. ठीक आहे, बघा घरी आता कसं ओळखायचं मी सांगते. आपल्या घरी हे चक्र ब्लॉक आहे की ऍक्टिव्ह आहे. कोणी म्हणतात रिमोट आणून दे, पाणी आणून दे, जेवण आणून देतं का, हे करून देतं का, ते करून देतं का, त्याची इच्छाच होत नाही उठाची. असं असतं एखादा तरी व्यक्ती असताना, म्हणजे त्याचं समजून जायचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र. आणि एक व्यक्ती खूप ऍक्टिव्ह असतो, खूप इकडे तिकडे लगेच इकडचं काम करेल, तिकडचं काम करेल. तो व्यक्ती ऍक्च्युअली खूप ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे, त्यानंतर जीवन को प्रेरित करता है यह कुंडली जागरण, यह प्रचुरता का भी परिचय देता है. कुंडली जागरण जेव्हा होते तेव्हा मेडिटेशन जेव्हा करतो ना तेव्हा जेव्हा कुंडली जागरण होते ना तेव्हा खूप खूप वेगवेगळे कलर दिसतात. खूप सुंदर सुंदर वेगवेगळा अनुभव येते तुम्हाला मेडिटेशन मध्ये. वेळ लागतो थोडा. ठीक आहे, हे जर चक्र ब्लॉक असलं तर संबंधित अंग, सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, मूत्रथैली तत्व याचा पृथ्वी आहे, रंग लाल, कार्य भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासीनता, भारीपण, अस्थिरोग. ज्यांना कोणाला हड्डींचे त्रास असेल, पायांचा त्रास असेल, त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं. ठीक आहे, स्पेशली हे चक्र तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स आणि पैसा आणण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे, हे चक्र जर ब्लॉक असलं तर तुमच्या जीवनात मनी ब्लॉकेजेस येतात. पैसा येऊन टिकत नाही किंवा येतच नाही किंवा तुमच्याकडे रस्तेच येत नाही. हा चक्र जर ऍक्टिव्ह असला तर तुमच्यासाठी तुमच्या जीवनात नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येते. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली स्वादिष्टान चक्र. ठीक आहे, नाभी हा मला मूलाधार चक्र पृथ्वी तत्व आहे. ठीक आहे, मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, हे 3 चक्र आहे ना, हे आपल्याला भौतिक जगाशी संबंध आहे आपला. जसं कार, बंगला, प्रचुरता, सफलता, सगळं काही जे आपल्याला प्रॅक्टिकली जे पाहिजे आपल्या आयुष्यात त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र हे तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्वाचे चक्र आहेत 4. ठीक आहे, हे 3 चक्र जमिनीशी जोडलेले आहे आणि हे 4 चक्र तुमचे आकाश तत्वाशी जुळलेले असतात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही जमिनीशी जुळून राहता तेव्हा हे चक्र आपोआप ऍक्टिव्ह असते. पण आपण ऍक्च्युली काय आता जमिनी मातीसोबत खूप कमी कनेक्ट आहे ना, चप्पल वगैरे वापरतो, रस्ते सिमेंटचे झालेले आहे, घरात पण फ्लोरिंग स्टाईल वगैरे आली आहे, त्यामुळे काय होतं आपले चक्र ऑलरेडी ऑटोमॅटिक ब्लॉक होत जात आहे. अस्थिरता, उदासीनता कितीतरी लोकांमध्ये येत आहे, येतं ना. आपण आधीचे लोक किती शेतीच करायचे पण किती समाधानी स्थिर मनाने राहायचे ना.
म्हणून Active तुम्हाला मग पार्कमध्ये जायचं फिरायला मातीवर. ठीक है। आता बघू स्वादिष्टान चक्र। नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र काम शक्ति का केंद्र है। ठीक है। अहम परिचायक संबंधित अंग ग्रोनल ग्रंथी प्रजनन अंग यो 2 पाव हे चक्र जर ब्लॉक असलं तर बघा आपले जे मातृत्व प्राप्त होते ना आपल्याला याच चक्रापासून होते। जर हे चक्र आपलं ब्लॉक असलं तर खूप सारे असे जे पेशंट आहे ना ज्यांना मातृत्व प्राप्त नाही होत आहे त्यांचं सहसा हे चक्र ब्लॉक असतं। ठीक आहे। भावना जेव्हा आपल्या भावना असतात ते भावना व्यक्त करण्यासाठी हे चक्र खूप कारणीभूत असतं। हजबंड वाईफची जी रिलेशन आहे त्यांच्या दोघांच्या एकमेकाचं जे प्रेम आहे ना ते याच चक्रापासून निर्माण होतं। ठीक आहे। रंग नारंगी प्रतिकूल प्रभाव कफ खासी श्वास मूत्र रोग जर हे चक्र ब्लॉक असलं तर बघा कुणाला वारंवार टॉयलेट जावं लागते ना हो आहे ना ते तो प्रॉब्लेम होतो। खासी कफ सुद्धा होतं याने कुणाकुणाला खूप खोकला येतो कफाचा त्रास असतो या स्वादिष्टान चक्रामुळे होत असतो। ठीक आहे। रंग कलर आहे केशरी आणि वम या प्रोनाऊन्सिएशन आहे याचं। ठीक आहे। जेव्हा मी तुम्हाला ऑडिओ सेंड करेन ना त्या ऑडिओ मध्ये सगळं डिटेलमध्ये आहे तुम्हाला जस्ट ऑडिओ लावून ऐकायचंच आहे। त्यानंतर बघू मणिपुर चक्र। मणिपुर चक्र हे नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित है। यह चक्र शरीर या वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है। बघा कॉन्फिडन्स लो जर कुणाचं असेल ना तर याच चक्रामुळे असतो जर ब्लॉक असेल तर। एक्झामला जाताना कोणाकोणाच्या पोटात गोळा येतो सहसा मुलांच्या पोटात गोळा येतो एक्झामला जायच्या पहिले येतो ना तर हे असं सुकडून जातं हे जे चक्र आहे ना एकदम सुकडून जातं त्यावेळेस तेवढ्या वेळासाठी जेव्हा भीती बसते ना मनामध्ये तेव्हा हे ब्लॉकेजेस पकडतं ब्लॉक होऊन जाते हे चक्र। ठीक आहे। लो कॉन्फिडन्स अगर हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर बघा कार बंगला पैसा फॉरेन मध्ये जॉब है ना याच चक्रापासून मिळतं। हे भौतिक दुनियाशी रिलेटेड हे चक्र आहे। यह चक्र शक्ती बुद्धिमानी का प्रतीक आहे तुमची बुद्धीला दर्शवतं हे चक्र। ठीक है। कॉन्फिडन्स जिथे आला तिथे बुद्धिमत्ता आलीच। अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग का स्वतः ही कडापण आ जाता है। सांगितलं ना आता पोटात जर गोळा आला तर ते चक्र स्वतःवरून ब्लॉक होतं। संबंधित अंग अमाशय लिव्हर गॉल ब्लाडर पाचन संस्था तत्व अग्नी बघा पोटाची जी डायजेशनची जी प्रॉब्लेम आहे ना ते याच चक्रापासून येतात। गॅस ऍसिडिटी अपचन हे सगळे जर हे चक्र ब्लॉक असलं ना तर याच चक्रापासून हे प्रॉब्लेम होतात। ठीक आहे। याचा तत्व अग्नी आहे। रंग पीला कार्यशक्ती व बुद्धी प्रतिकूल प्रभाव रक्त संबंधित रोग अतिसार संग्रहणी रक्त संबंधित रोग जसं शुगर बीपी आहे ना ते जे आजार आहे ना हे चक्र ब्लॉक असल्यानेच होतं मणिपूर चक्र। ठीक आहे। त्यानंतर बघू अनाहत चक्र। ठीक आहे। रिंकू मॅडम तुमचं नेटवर्क गेलं का नाही आहे ना मॅडम. थोडा रिस्पॉन्स करा म्हणजे मी एकटी बोलत आहे ना त्यामुळे। अनाहत चक्र नाही बघा हा. अनाहत चक्र फक्त प्रेमासाठी तुमचं चक्र तुमच्या याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर तुम्ही भौतिक आध्यात्मिक दुनियामध्ये ना प्रगतीच करू शकत नाही। ठीक आहे। ऍक्च्युली आपल्या आयुष्यात जे जे आहे ना त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करताना तेव्हा ही चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होतं। पण जेव्हा आपण कंप्लेंट करत राहतो हमेशा का तर हे चक्र ऑटोमॅटिक ब्लॉक होत जातं। ठीक आहे। आपल्या जे रिसर्च करतात ना ऊर्जा क्षेत्रामध्ये ते सांगतात की 75% ऊर्जा फक्त प्रेमाची आहे आणि 25% ऊर्जा पैशाच्या एनर्जीची आहे। अच्छा. आणि जे आपले ब्लॉकेजेस बनतात ना पैशाचे ते खरे याच ऊर्जानी होतं। जसे प्रेमाची ऊर्जा जर ब्लॉक असेल तुमची तर पैसा ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणं बंद होऊन जाईल। ठीक आहे। चला बघू अनाहत चक्र। सेंटर ऑफ चेस्ट दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है। यह चक्र निश्चल प्यार अपनापन भाईचारा आध्यात्मिक विकास भक्ती साधना योग प्रेम का प्रतीक। बघा हे चक्र जर ब्लॉक असलं तर कोणी बघा एकमेकाला कोसतात सहसा चांगला विचार नाही करत दुसऱ्याविषयी आणि हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असलं तर बघा व्यक्ती किती दानी असतो तो त्याच्याजवळ नसला तरी चालते पण त्याचं पूर्णचं पूर्ण समोरच्याला देतो तो दान अशी पण व्यक्ती आहे त्यांचं सुपर ऍक्टिव्ह असतं ते पण त्याला सुपर ऍक्टिव्हही नाही करायचं आहे आणि ना ब्लॉक करायचं आहे त्याला बॅलन्स मध्ये ठेवायचंय। जेव्हा बॅलन्स राहील तेव्हा आपण स्वतः ब्लॉक पण होणार नाही आणि समोरच्याला पण मदत करू। ठीक आहे।
याचं कार्य है विकास, भक्ति, साधना, प्रेम का प्रतीक है। हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है। कारण जब तक यह चक्र जागृत होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेंगे तब तक आध्यात्मिक विकास पूरा नहीं होगा। ठीक आहे, निस्वार्थ प्रेम, जिथे निस्वार्थ प्रेम आला तिथे तुमच्या एनर्जी आपोआप फ्लो होईल ना, तुमचा आध्यात्मिक विकास तर सहजच होईल। हाँ किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र का उच्च स्थिति है। संबंधित अंग थायमस, हृदय, फेफड़े, रक्त प्रवाह, लिव्हर, त्वचा, हवा, अगर हा चक्र ब्लॉक असला तर तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, फुफ्फुसाचे आहे ना, हे प्रॉब्लेम येतात। ठीक आहे, या चक्राचं कार्य प्रेम आणि भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल, प्रेम अभाव, हे चक्र जर ब्लॉक असलं तर कोणी कोणी बघा खूप उदास असतं आणि सहसा हे चक्र ब्लॉक असतं तर सुसाईडचे प्रॉब्लेम या चक्रापासून येतात। कुणाला वाटतं ना मला जगाचं नाही, किंवा कोणी लोक सुसाईड करतात, त्यांचं हे चक्र सहसा खूप ब्लॉक असेल तेव्हाच त्या भावना तुम्हाला आतमधून त्या फील होतात। ठीक आहे, आता बघू थ्रोट चक्र कुठे गळ्यामध्ये असतात। ठीक आहे, याला विशुद्ध चक्र म्हणतात। विशुद्धी चक्र यह संचार का चक्र है, अपनी अभिव्यक्ति, योग, क्रियाशीलता, बघा कोणी कोणी व्यक्ती खूप बोलतं ना, नॉनस्टॉप बोलतं, तेव्हा त्या व्यक्तीचा चक्र ब्लॉक असतो, समजून जायचं। सॉरी ब्लॉक नसतं, ओव्हर ऍक्टिव्ह असतं। अच्छा ओव्हर ऍक्टिव्ह असतं तेव्हा तो खूप बोलतो, नॉनस्टॉप बोलतो, त्याला कळत सुद्धा नाही की तू काय बोलत आहे। आणि कोणी कोणी व्यक्ती काहीच बोलत नाही, खूप घरातील असं व्यक्ती असतं, खूप 1 किंवा 2 शब्दामध्ये उत्तर देतो आपण विचारल्यावर, त्यांचं चक्र ते ब्लॉक असतं। आणि सायन्स म्हणतं की हे चक्र जेव्हा तुमचं ब्लॉक असते, जेव्हा तुम्ही बोलत नाही, तुमच्या भावना जेव्हा तुम्ही व्यक्त करत नाही, तेव्हा कितीतरी आजार तुम्हाला या चक्रामुळे होतात। ठीक आहे, हो जसे कॅन्सर सारखे आजार आहे ना या चक्रापासून होतात। कितीतरी व्यक्ती बघा, आपले म्हातारे व्यक्ती असतात ना, कंटिन्यू त्यांना खोकला येत राहतो, नॉनस्टॉप खोकला येतो, त्यांचा खोकला बसत नाही, कारण त्यांच्या जे भावना आहे ना तिथे स्थिर झालेल्या आहे, त्यांचं चक्र पूर्ण ब्लॉक झालेलं आहे, त्यामुळे त्यांना इतक्या प्रमाणामध्ये। 1 मिनिट थांबजा मॅडम, मी स्क्रीन मोठी करते। ओके, आता झाली। त्यांच्या ज्या भावना आहे ना त्या भावना दबल्यामुळे त्यांना इतका खोकला येतो। ठीक आहे, बरोबर। जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ती करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है। म्हणून आपल्याला शिकवलं गेलं आहे ना स्कूलमध्ये, खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं। जे सत्य आहे, जेवढं सत्य बोलू तेवढं चक्र ऍक्टिव्ह होईल ना, जेवढं खोटं बोलू तेवढं चक्राची एनर्जी ब्लॉक होत जाईल। वाणी में वो जो प्रभाव होता है इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज एवं उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं। जेव्हा मेडिटेशन करतो ना, आपलं चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, तेव्हा अंतरात्मातून जी येणारी आवाज, जे आपण बोलतो आणि सत्य होते असं म्हणतो ना, ते ऍक्टिव्ह होतं। संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गला, फेफड़ा, रक्त प्रवाह, हृदय, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ, पाल संबंधित रोग इसी चक्र से होते। जसं बघा, ही चक्र ब्लॉक असलं तर थायरॉइडचे प्रॉब्लेम, टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात। ठीक आहे, फेफड्यावर पण याचा असर होतो, रक्तप्रवाहावर सुद्धा होतो, हृदयावर पण होतो। कसं होतो ते सांगते मी तुम्हाला। बघा, हे चक्र इथे, हे चक्र इथे, हे चक्र इथे, असे चक्र मग चक्र असे सिरियल नंबर आले आहे ना। हे चक्र जर ब्लॉक असेल तर हे चक्र एवढं ब्लॉक झाले असेल तर याच्याकडून जेव्हा ती एनर्जी बॅलन्स होत नाही तेव्हा तो प्रेशर खालच्या चक्रावर देते, मग खालचं चक्र पण ब्लॉक होतं, पूर्ण वरच्या चक्रावर देते, मग वरचं चक्र पण ब्लॉक होतं। म्हणून म्हणतात की 7ही चक्र तुमचे बॅलन्स, ऍक्टिव्ह होणं खूपच गरजेचं आहे। उद्या प्रॅक्टिकल करूच आपण याचं, उद्याचं सेशन खूप सुंदर आहे, जॉईन करा। ते कशाने उघड, चक्र आपले कशाने ओपन होतात हे चक्र बघा मॅडम, आता रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त पाणी चार्ज करून देऊ शकता, पण सेकंड लेवलमध्ये, थर्ड लेवलमध्ये तुम्ही स्वतःचे बी चक्र ऍक्टिव्ह करू शकता आणि इतरांचे पण करू शकता। कारण असे टूल आहे ना, ते नंतर सेकंड लेवल, मास्टर लेवलमध्ये एवढे सुंदर सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलनी तुम्ही चक्र ऍक्टिव्ह करू शकता। ठीक आहे, आता सध्या मेडिटेशन मी ऑडिओ सेंड करणार आहे तुम्हाला, सध्याचं स्टार्ट करून द्यायचं, पण खूप वेळ लागतो चक्र ऍक्टिव्ह व्हायला। आमच्या जो रेकी टूल असून होते ना, तेव्हा आम्हाला 2-2 महिने लागले चक्र ऍक्टिव्ह करायला, कारण आपण एवढ्या जे एनर्जीमध्ये फसलो होतो ना, त्या एनर्जीने ती जागा घेतली होती त्या चक्रांनी, म्हणून आपले चक्र खूप ब्लॉक होते। आता एवढं ब्लॉक, एवढ्या वर्षापासून आपण त्या एनर्जीमधून नवीन एनर्जीमध्ये यायला तर वेळ लागेल ना थोडा, पण कॉन्फिडन्स हारायचा नाही, थोडा
कळतं ते. कोणाकोणाचे चक्र ऍक्टिव्ह झाले तर सर्कल राऊंड मध्ये घुमतं, कोणाला थोडंसं धडधड फील होतं, असं कोणाला हेवी हेवी एनर्जी जाणवते, असं होतं जेव्हा चक्र तुम्हाला ऍक्टिव्ह समजत होतात. कोणाचे चक्र ओपन आहेत, कोणाचे चक्र ब्लॉकेजेस आहेत, हे तुम्हाला समजत असेल ना? हो हो, आणि मी काढून पण देते. आमचे काढून द्या ना मॅडम. नाही, असं पर्सनल आहे ना मॅडम, हे क्लास आहे. ते पर्सनल मध्ये असं नाही. क्लासमध्ये क्लासचा विषय असतो ना. ठीक अच्छा. आहे. तुमचा हार्ट चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र, सहसा पूर्ण चक्र ब्लॉक आहे तुमची, असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. हो. करा तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन केला की असा ग्लो येतो ना चेहऱ्यावर. चक्र ऍक्टिव्ह झाले की इतका ग्लो येतो ना, एवढे सुंदर सुंदर अनुभव येतात ना, जो आपण अपेक्षा बी करत नाही, एवढी अपॉर्च्युनिटी येऊन जाते तुमच्या समोर. अचानक घडायला लागतं चांगल्या गोष्टी. जो व्यक्ती बोलत नाही तो समोरून येऊन बोलायला लागतो. इतका सुंदर अनुभव आहे मेडिटेशनचा. हो. आणि आता बघू. हा, बोला. तुम्ही चक्र जे ओपन करतात त्याचे काय म्हणजे पर्सनल करतात, त्याची फीस वगैरे घेत असाल ना हो मग? ना मॅडम, 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं ते मेडिटेशन मध्येच केलं जाईल. कारण सेपरेट जर हिलिंग करू म्हटलं तर हिलिंग मध्ये पण होतं, पण मेडिटेशन बेस्ट आहे. जसं तुमचं चांगलं तुम्हाला स्वतःला अनुभव येईल त्या मेडिटेशन मध्ये. ठीक आहे. करते मी स्टार्ट. सध्या नाही करत, थोडा वेळ लागेल. कमीत कमी 10 लोक मिळले तरी करेल. ठीक आहे, मी मेसेज टाकेलच तसा ग्रुपमध्ये. आता बघू आज्ञाचक्र. आज्ञाचक्र सेंटर ऑफ फोरहेड। हा. यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा ऊपर अवस्थित है। यह चक्र बाह्य आज्ञा ज्ञान का केंद्र है। व्यक्ति के अंतर्गत इंट्युशन का विकास इसी चक्र में होता है। बघा, जर हे चक्र ऍक्टिव्ह असलं ना, तर समोरचा व्यक्ती आपल्या समोर उभा असेल ना, तर याच्या मनात काय चालू आहे ते थॉट तुम्हाला येऊन जातं. आणि तुम्ही याला आता काय उत्तर देणार आहे तो पण थॉट तुम्हाला येतं, आणि तो तुम्हाला काय उत्तर देणार आहे त्याच्यावर तो बी थॉट येतो. हे हो. चक्र जेव्हा ऍक्टिव्ह असतं तेव्हा इंट्युशन, तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल ना तुमच्या लाईफमध्ये ते मॅनिफेस्ट होतं. मी सहज 1 लाखाचा चेक लिहिला होता मॅडम. माझं जेव्हा सुरुवातीला स्टार्टिंगला 2 वर्ष पहिली जेव्हा रेकी झालं ना माझं, हा. सहज 1 लाखाचा चेक लिहिला. आता माझ्याजवळ मशरूम आपल्या इकडे एवढं सेल नाहीच होत ना, जेवढं अदर स्टेटमध्ये खातात तेवढं नाही खात आपल्याकडे. ठीक आहे. आणि झुम्मामधून पण 1 लाख तर एका महिन्याला निघालाच नसता ना, शक्यच नाही. झुम्मामध्ये 20,000 25,000. ठीक आहे. तर मी असंच तो चेक लिहिला 1 लाखाचा, मला 1,25,000चं मंगळसूत्र सापडलं. म्हणजे बापरे, कसं तो ब्रह्मांड देईन तुम्हाला, आणि तुमची इच्छा कशी मॅनिफेस्ट होईल ते म्हणून काय सांगते. मग मेडिटेशन मध्ये रेकीमध्ये खूप पॉवर आहे. इस चक्र को विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाली घटनाओं का सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. फ्युचर मध्ये तुमच्यासोबत काय होणार आहे हे पण तुम्हाला कळेल. बघा, माझं थॉट जे आज्ञाचक्र आहे ना, हे खूप वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. कारण मी मेडिटेशन मध्ये मला खूप रुची आहे. माझा जो भाऊ मरण पावणार होता ना, मला 8 दिवस आधीच एक इंट्युशन यायचं की म्हणजे कोणाला तरी माझ्या घरी काहीतरी होणार आहे. एकच थॉट यायचा, एकच थॉट रिपीट 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 व्हायचा, माझ्या घरी कुणाला तरी काही होणार आहे. एकच थॉट. आणि नंतर माझी मम्मी आजारी होती, मला डाऊट तिच्यावर होता की आजारी आहे बाबा, हिला काहीतरी होऊ शकते. पण 8 दिवसांनी माझ्या भावाची डेथ झाली. म्हणजे असं बापरे. इंट्युशन येतं तुम्हाला जेव्हा चक्र ऍक्टिव्ह असते तेव्हा. हो. मी असं निगेटिव्ह सांगायचं नाहीये, मला भविष्यात होणेवाली घटना ते एक उदाहरण सांगायचं होतं. ठीक आहे. हा. आध्यात्मिक विकास के लिए चक्र का बहुत महत्व है। संबंधित अंग, सूक्ष्म नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाडी संस्था. हे चक्र जर ब्लॉक असलं तर सायनांचे प्रॉब्लेम, डोकं दुखण्याचे प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, पिंपल्स या चक्रापासून होतं ब्लॉक असलं तर. ठीक आहे. रंग नीला है, डार्क निळा कलर आहे. कार्य अंतप्रेरणा व इच्छाओं का चक्र. अंतप्रेरणा, तुमची जी इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी हे चक्र ऍक्टिव्ह करायचं असतं. ठीक आहे. करा तुम्ही मॅडम, रिंकू मॅडम. तुमच्यासोबत तुमच्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल. हो, करणार कारण आहे ना मॅडम. एक इंटेन्शन आपण आपल्यासाठी देऊ ना, आपण हो. एक जर व्यक्ती आपण रेकी शिकलं ना, तर आपल्या घरातल्या 4-5 व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो आपण. बरोबर. 100%. आणि तुम्हाला जर समोरच्या दृष्टिकोनाने लोकांसाठी काम करायचं असलं तर ते बी करू शकता तुम्ही. ठीक आहे. हो. पण तेवढं सहस्त्रार चक्र. हे बघा, सहस्त्रार चक्र इथे असतं. एखाद्या व्यक्तीची जेव्हा डेथ होते, काही लोक जर मेडिटेशन कराल तर मेडिटेशन करांना त्यांचं जेव्हा प्राण जाते ना, तेव्हा त्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला बघा जेव्हा प्राण जाते ना, एकदम अचानक झटका येतो ना,
हा त्याला हा कारण ती प्राण निघासाठी खूप त्रास होतो, खूप स्ट्रगल करावं लागते, ठीक, कारण त्याला सवय बॉडीची झालेली असते ना त्या सोलला. तर हा असं हा एक अचानक झटका येतो आणि हा झटका आल्यानंतर त्याचं एक तर डोळे खुले असतात किंवा तोंड खुलं असतं ना, आपण म्हणतो की डोळ्याद्वारे जीव गेला, तोंडाद्वारे जीव गेला असं म्हणतो ना, हे हो चक्र हो ब्लॉक असल्यामुळे ही प्रॉब्लेम अच्छा होते. पण कोणी जर कधी मेडिटेशन केलं असेल, ठीक आहे, तर थोडं तर त्याचं चक्र ते ऍक्टिव्ह असेल ना, त्याचे सहज प्राण निघून जातात. तर कोणी आपण म्हणतो ना, तो व्यक्ती बघा झोपल्यासारखा आहे, किती शांत वाटून राहिला, किती सुंदर दिसून राहिला, तेव्हा त्याला ते प्राण जायला काहीही त्रास होत नाही. सुश कौन है, आप वीडियो ऑन करोगे तो मुझे अच्छा लगेगा, क्योंकि एनर्जी का क्लास है ना, अच्छा रिजल्ट आता है. आप दिखोगे तो मैं एक अच्छा मतलब एक थॉट भी तो अच्छा दूंगी ना आपके लिए. वीडियो ऑन कर दो. ठीक है. ये चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होते तेव्हा निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता, स्थित, अंतर्ज्ञान एवं दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है. समानता अंग, ऊपरी दिमाग, दाही आप, पिनियल ग्रंथी, रंग, जामुनी, कार्य आध्यात्मिक. ह्या चक्राचं कार्य, थँक्यू मॅडम, ह्या चक्राचं कार्य आध्यात्मिक आहे. ठीक आहे. रंग जामुन कलरचा आहे. आणि ही जर चक्र तुमचं ब्लॉक असलं तर तुम्हाला ओव्हर थिंकिंग, मेंटली डिस्टर्ब होतं या चक्राने. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचे 7 चक्र जेव्हा ब्लॉक असतात ना, त्याचा सगळ्यात जास्त रिझल्ट तुमच्या बॉडी लेवलवर, तुमच्या मेंटल, फिजिकल सगळ्या लेवलवर भयानक होतो. तेव्हा समजून जायचं सगळे चक्र इनबॅलन्स झालेले आहे, आपले किंवा आपल्या घरातील सगळ्यांना. आता तुम्हाला ओळखता येईल कोणाचे चक्र किती ब्लॉक आहे तुमच्या घरी. ठीक आहे. कळलं चक्र हो मॅडम. आणि त्याचे कार्य. मेडिटेशन थोडं मला, शक्तिपात कोण कोण घेणार आहे? कधी येणार? तुम्ही, तुम्ही मॅडम शक्तिपात घेणार आहे? हम्म. हो, मी 8 वाजता सगळे तयार राहा, फ्रेश मूड मध्ये राहा, प्लीज. गाऊन घालू नका. गाऊन जेव्हा घालतो तेव्हा आपला एक थॉट चेंज होतो, माहितीये गाऊनचा रिझल्ट काय? एनर्जी असते, कपड्यांमध्ये सुद्धा एनर्जी असते. जेव्हा गाऊन घालतो की आता मला रेस्ट करायचा आहे, म्हणजे ती एनर्जी कोणती झाली? लो एनर्जी झाली ना. हा आणि मग त्यासाठी व्यवस्थित तयार होऊन बसा, दिवा लावा, छान अगरबत्ती लावा, वातावरण चेंज करा. मी शार्प 8 वाजता लिंक शेअर करेल तुम्हाला. ठीक आहे. त्या पहिला मला एनर्जी एक्सचेंज सेंड कर जा. ठीक आहे. कारण मी विदाऊट एनर्जी एक्सचेंज देऊ शकत नाही, कारण तुमची आणि माझे ब्लॉकेजेस बनेल. मला ब्लॉकेजेस बनवायचे नाहीये. ठीक आहे. मला कुठेतरी तुम्हाला भेटावं लागेल समोर मग. म्हणून इथेच एनर्जी, कारण मनी पैसा नाही आहे, ती एनर्जी आहे. तो पण एक कोर्स आहे. आता हो तुम्ही का? जर समोर, मी तो शिकविल ना, तो समोर जर तेव्हा कराल ना, तेव्हा कळेल. ऍक्च्युली मनी आहेच, ते मनी अट्रॅक्ट करायची असते ती एनर्जीला, तेव्हा तुमच्या जवळ येते. ठीक आहे ना. मी सांगितलं आज ना 1 होणार आहे लाखाची रात्री. गोष्ट तुम्हाला. काय? आज होणार आहे का मग रात्री 8 हो, वाजता? 8 वाजता शक्तिपात होणार आहे. ठीक आहे. अच्छा, मेडिटेशन का? मेडिटेशन घेऊ का मॅडम? थोडं टायमिंग सांगा ना, किती वाजले? आता 4:47 झाले मॅडम. 4:47. ठीक आहे ना, आपणच मी घेऊ का मेडिटेशन? बसा मग, 7 चक्र मेडिटेशन करून देते. मॅडम मला एंजल्स नंबर खूप दिसतात, रोजचे दिसतात मला. तुम्हाला 555, 12, 12, दिसतात ना? 10, रोज डेली डेली. एंजल कनेक्टिव्हिटी आहे तुमच्यासोबत. तुम्ही जेव्हा एंजलचा कोर्स कराल ना, तेव्हा तुम्हाला अजून पण येईल. माझं पण एंजल, आमचं एंजल, माझ्याकडे भरपूर कोर्स आहे मॅडम. हो का? स्टेप बाय स्टेप घेईल. आधी मी रेकी करते. आणि दिसलं ना मॅडम, काय करायचं? डायरीत लिहायचं, विथ एक अफर्मेशन मागायची स्वतःसाठी प्रेझेंट मध्ये. अच्छा. ठीक आहे. आणि थँक्यू म्हणायचं. आणि एंजलला पण कॉल करायचं की एंजल माझी मदत करा, लगेच म्हणायचं. तुमची हो. कनेक्टिव्हिटी आहे. ऍक्च्युली स्मेल येतो, सुंदर सुंदर असा स्मेल येतो, स्प्रे सारखा सोबत घडते खूप. येतो ना. हा. सुगंध खूप. हो, एकदम एकदम सुगंधित, एकदम कधी अत्तरचा वास येतो, कधी हो, मोगऱ्याचा होतोच. वास. आपल्या आजूबाजूने एंजल ऍक्च्युली आपल्या आजूबाजूने असतात, पण त्यांना बोलवायचं कसं हे तुम्हाला माहित नाही. त्यासाठी तो कोर्स करावा लागतं. 10 दिवसाचा कोर्स येतो एंजलचा. ठीक आहे. हो का? चला तो बसा, येतो पाणी तुमच्या पिऊन बसा. पाणी घ्यायला आणावं लागेल पाणी इथं. बसा, खाली आसन टाका आणि हो. व्यवस्थित. मॅडम मी पाणी आणते. जास्वंदचं काय मॅडम? जास्वंदचं? हॅलो. हॅलो.
तुम्ही मुलांना पण बसू शकता म्हटलं मेडिटेशन मध्ये. गेले मॅडम क्लासला. ओके ओके. थोडं व्यवस्थित बसा कारण वेळ लागेल थोडं. 7 चक्राचं आहे ना मेडिटेशन त्यामुळे. ओके. मला क्राऊन चक्रापासून तर मूलाधार चक्रापर्यंत पूर्ण दिसायचं आहे. सर, विनोद सर, थोडा मोबाईल लांब ठेवा. सुश मॅडम, व्हिडिओ ऑन करा. हो. सर असं नाही, मला दिसली पाहिजे तुम्ही. असं नका ठेवू, मोबाईल सरळ करा जरा. रिंकू मॅडम बसा बघा एकदा कशा बसल्या, तसं बसायचंय. पाणी पिऊन घ्या थोडं थोडं सगळेजण. सर तुम्हाला डोळे बंद करूनच बसायचंय. मोबाईल सरळ करा, असा उभा करा. मॅडम मला क्राऊन चक्र डायरेक्ट बसलो तर चालणार फरशीवर. बेडवर बसली का तुम्ही? बेडवर नाही बसायचं मॅडम, मुलं वगैरे नाही, खेळतात ना. खाली खाली नाही नाही, खाली नाही बसायचं. फरशीवर डायरेक्ट. नाही नाही, काही टाकून घ्या ना मॅडम. ठीक आहे, चालेल. आणि मला पूर्ण दिसा. चेअरवर पण बसू शकता पण मला दिसा पूर्ण. थोडा मोबाईल खाली, म्हणजे तुमच्या पायापासून मला दिसले पाहिजे तुम्ही. अजून अजून खाली करा थोडा. सर मोबाईल ठेवा. सर विनोद सर व्यवस्थित. राहत नाही मॅडम. काहीतरी सपोर्ट घ्या ना मागच्या साईडला. पाण्याचा ग्लास घ्या किंवा बॉटल घ्या, काही असेल तिथे ते दिसतंय का घ्या. आता? हो हो, थोडं साईड वाशा. आणि ह्याच कंडिशन मध्ये तुम्हाला शक्तिपातला पण बसायचं आहे, ठीक आहे? चला ठीक आहे, मला म्यूट करते मी. माझा आवाज येईल आता समोर इथून पुढे, ठीक आहे? या सुंदर मेडिटेशनला सुरुवात करूया. जेवढा सुंदर अनुभव घ्याल तेवढा सुंदर फायदा तुम्हाला होणार आहे. जेवढ्या सहजतेने या ऊर्जा ग्रहण कराल, ज्या ऊर्जांसोबत तुम्ही, ज्या विचारांसोबत या ऊर्जा ग्रहण कराल, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. डोळे हलके बंद करायचे आहे. दोनही हात प्रयत्न करा पुढे 10 ते 15 मिनिट कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. एक डीप ब्रीथ करायचं आहे. डीप ब्रीथ, होल्ड अँड ब्रीथ आउट. डीप ब्रीथ, hold and breathe out. Deep breath, hold and breathe out. दोनही हात जोडलेले. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे.
कल्पना करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा तुमच्या डोक्यावर येत आहे. हात खाली करा. तळहात आकाशाकडे जोडलेले. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या डोक्यावर येत आहे. पूर्ण शरीरामध्ये ही ऊर्जा व्यापून टाकत आहे. तुमचं संपूर्ण शरीर 7 चक्राओरा व्यापून टाकत आहे ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा. तुमचं संपूर्ण शरीर 7 चक्राने ओराला व्यापून टाकत आहे. हात रब करा. ही ऊर्जा आता हातामधून तुमच्या प्रवाहित होत आहे. अनुभव करा. हात खोलून दाखवा. बस मला एकदा खोलून दाखवा. ही ऊर्जा तुमच्या हातामधून प्रवाहित होत आहे. हात तळात मांडीवर ठेवा. तळात आकाशाकडे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्या हातामधून प्रवाहित होत आहे. अनुभव करा की जीवनातील सर्व सफरिंगला आपण दूर करत आहे. तुमच्या जीवनात असलेल्या सर्व सफरिंगला तुम्ही दूर करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही ब्रह्मांडीय दिव्य पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या शरीर लेवलवर सफरिंगला, मानसिक, भावनिक, आरोग्याचे जे काही सफरिंग आहे त्याला कायमस्वरूपी दूर करत आहे. तुमचं जे काही सफरिंग आहे ते कायमस्वरूपी दूर करत आहे. तुमचं सफरिंग दूर होताना डोळ्यातील अश्रू आले तरी थांबू नका, कारण ते सफरिंग बाहेर काढण्यात तो एकच मार्ग आहे. फक्त मनात दडलेलं सर्व सफरिंग कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. कारण इथून पुढे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, संपन्न, दीर्घायुष्य अशा ऊर्जा ग्रहण करायच्या आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. डोक्याच्या वर ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि जे काही शारीरिक, मानसिक सफरिंग आहे ते कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. कायमस्वरूपी बाहेर काढताना बघा, जे काही तुमच्या मानसिक सफरिंग आहे ते सगळं कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. हे सर्व सफरिंग घेऊन ती ब्रह्मांडीय ऊर्जा डीपर 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 शरीराच्या खालच्या भागात येत आहे. तुमचं जे काही सफरिंग आहे ते सगळं डीपर डीपर खाली घेऊन येत आहे. सर्व शरीराच्या खाली 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 खालीपर्यंत घेऊन येत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या आता थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये बघा. तिथे जे काही नकारात्मक विचार आहे ते काढून टाका. परमनंटली रिमूव्ह करायचे. परमनंटली रिमूव्ह करायचे. जे काही नकारात्मक विचार आहे ते परमनंटली रिमूव्ह करायचे. परमनंटली रिमूव्ह. परमनंटली परमनंटली डीपर डीपर अलाउ करा स्वतःला. जे काही नकारात्मक विचार आहे ते डीपर डीपर खाली येताना बघा. खाली येताना बघा. आता दोन्ही डोळे, दोन्ही कान, संपूर्ण चेहरा, दंतपंक्ती, संपूर्ण तणाव बाहेर काढायचा आहे. आता बघा, ही ऊर्जा शरीराच्या तुमच्या थ्रॉट चक्रामध्ये आलेली आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रॉट चक्रामध्ये आलेली आहे. थर्ड चक्रामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती काढून घेत आहे. परमनंटली नकारात्मक ऊर्जा काढून डीपर 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 खाली आलेली आहे. डीपर 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 खाली आलेली आहे ही ऊर्जा तुमची. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापासून तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा क्राउन चक्रामधून थर्ड आय चक्रामधून थ्रोट चक्रा मध्ये प्रवेश करून तुमच्या आता हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. अन्ननलिका, श्वसन नलिका, थायरॉइड बघा, स्वर यंत्र, इथे काहीही सफरिंग असेल, तिथे काहीही ऊर्जा असेल, ते परमनंटली तुमच्या थ्रोट चक्रामधून संपूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या हृदय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. दोनही हात, खांद्याचे भाग, अगदी पोटापर्यंत दोनही हात, लंग्स, समोरून छातीचा भाग,
मागून पाठीचा भाग, कुठेही काहीही वेदना असेल, कोणताही त्रास असेल, बघा तिथे कुठले पण पेन जाणवत असेल, कोणता तणाव असेल, ते सर्व वेदना, तणाव ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे. डीपर 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 संपूर्ण नकारात्मकता काढून टाकत आहे, संपूर्ण नकारात्मकता परमनंटली रिमूव्ह, परमनंटली 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 रिमूव्ह करत आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. नाभीची 3 बोटवर मणिपूर चक्रामध्ये ही ऊर्जा पोहोचलेली आहे. तिथले मोठे आतडे, छोटे आतडे, डायजेशन सिस्टम, पॅनक्रियाज, कुठल्याही ऑर्गन मध्ये कुठलीही सफरिंग असेल, कुठलाही त्रास असेल, कुठल्याही वेदना असेल, अगदी जुन्यातलं जुना त्रास असेल, सर्व सफरिंग तुमचा बाहेर काढून घेत आहे. तुमचं सर्व सफरिंग परमनंटली बाहेर काढत आहे, परमनंटली बाहेर काढत आहे, परमनंटली आज अलाव करा स्वतःला. जेवढं सुंदर अलाव कराल तेवढा सुंदर अनुभव होणार आहे तुम्हाला. परमनंटली बाहेर काढत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामधून खाली खाली डीपर 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 खाली येत आहे. तुमच्या नाभीचे 3 उंगली खाली तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. संपूर्ण स्पाईनचा प्रॉब्लेम, जेनेटिक ऑर्गन, पूर्ण एरिया, शरीराच्या प्रत्येक सेल्स ऑर्गन मध्ये संपूर्ण सफरिंग येतं, बाहेर काढत आहे. संपूर्ण सफरिंग, कुठलीही समस्या असेल, अगदी डीपर 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 निघून जात आहे. कोणाचा राग, कोणाचा द्वेष असेल, सर्व काही बाहेर काढून टाकत आहे. आज अलाव करा, सेल्फ रिमूव्ह करायचं आहे सगळं निगेटिव्ह ऊर्जांना. युअर सेल्फ रिमूव्ह ऑल निगेटिव्ह एनर्जी. स्वतःला परवानगी द्या सर्व निगेटिव्हिटी मधून बाहेर पडण्यासाठी. आज परमनंटली आज स्वतःला परमिशन द्या. या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी स्वतःला परमिशन द्या. ही सर्व निगेटिव्ह ऊर्जा रूट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या संपूर्ण रूट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. मूलाधार चक्र, महिलाच्या बीजकोशाची जागा आणि पुरुषाच्या माकड हाडाची जागा असते. ही शरीरावर जे काही हाडाचे दुखणे आहे, जे हे सगळे या चक्राच्या ब्लॉकेजेसमुळे होतं. हे सर्व दुखणं जीवनातून अस्थिरतेचं कारण, जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती सर्व बाहेर निघत आहे. जे काही हाडाचं दुखणं आहे ते सगळं परमनंटली बाहेर निघत आहे. परमनंटली बाहेर निघताना बघा, परमनंटली तुमच्या आता 7ही चक्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे पुन्हा एकदा खाली करायचे. पुन्हा त्या ऊर्जांना खाली 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 मूलाधार चक्रापर्यंत परमनंटली रिमूव्ह करायचंय. परमनंटली परमनंटली बघा, ती निगेटिव्हिटी तुमच्या दोनही पायाच्या जागेचे जोड, मांड्याचे गुडघे, तळपाय पर्यंत पोहोचलेली आहे. ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा तुमच्या तळपायापर्यंत पोहोचलेली आहे. जशी एखादी वीज निघावी त्याप्रकारे ऊर्जा तुमच्या पायातून निघालेली आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे. ज्याप्रमाणे एखादी वीज कडकडते त्याचप्रमाणे या ऊर्जांना पायामधून बाहेर काढायचं आहे. डोक्याच्या केसापासून तर पायांच्या नखापर्यंत ही ऊर्जा तुमच्या तळपायातून बाहेर निघालेली आहे. पृथ्वीच्या खोल भागामध्ये जात आहे. अनुभव करा, पृथ्वीच्या एकदम खोल भागात जात आहे. डीपर 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 खूप आतमध्ये जात आहे. डीपर ही नकारात्मक ऊर्जा तुमची संपूर्ण शरीरातून बाहेर निघून डीपर 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 जात आहे. संपूर्ण शरीर, मन, 7 चक्रावरामधील ही निगेटिव्ह ऊर्जा दूर होऊन दिव्य शक्ती रेखीची ऊर्जा जमिनीच्या भूगर्भात गेलेली आहे. शरीर लेवलवर सफरिंग, मानसिक लेवलवरचं सफरिंग जे बी आहे ते दगडाला, एक दगड बघा, तिथे खूप मोठा दगड आहे. जेवढी ऊर्जा तुमची आतमध्ये गेली आहे तेवढं एक मोठा दगड बघा, आणि त्या दगडाला त्या ऊर्जा, ज्याप्रमाणे एखादी रस्सी गोल गोल घुमून बांधतो आपण, त्याप्रमाणे सगळ्या ऊर्जा बांधायच्या आहे. सगळ्या ऊर्जा बांधायच्या आहे. गोल 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 घुमून त्या तुमच्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा बांधायच्या आहे. परमनंटली बांधून टाका. त्या दगडाला बांधायचं आहे. पूर्ण ऊर्जा परमनंटली जेवढं काही आहे पूर्ण शरीरातून पुन्हा एकदा
क्राऊन चक्रापासून लक्ष द्या आणि त्या परमनंटली त्या ऊर्जा तिथीने त्या दगडाला आणि कायमस्वरूपी बांधून टाकायचं आहे. कायमस्वरूपी बांधायचं आहे, कायमस्वरूपी परमनंटली 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 परमनंटली. आता तिथून तुमचं परमनंटली त्या नकारात्मक ऊर्जासोबत नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या ऊर्जांपासून कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. तुमचं त्या ऊर्जांपासून आता कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. तुम्ही या नकारात्मक ऊर्जांपासून कायमस्वरूपी मुक्त झालेले आहे. परमनंटली मुक्त झालेले आहे. परमनंटली मुक्त झालेले आहे. परमनंटली मुक्त झालंय. परत एक ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामधून थर्ड आय चक्रामध्ये, थर्ड आय चक्रामधून थ्रॉट चक्रामध्ये, थ्रॉट चक्रामधून हार्ट चक्रामध्ये, हार्ट चक्रामधून मणिपूर चक्रात, मणिपूर चक्रामधून स्वादिष्टान चक्रामध्ये, स्वादिष्टान चक्रामधून मूलाधार चक्रामध्ये आलेली आहे. आणि आता तुमचे 7ही चक्र ऍक्टिव्ह होताना बघा. ही दिव्य ऊर्जा तुमच्या 7ही चक्रामध्ये आलेली आहे. 7ही चक्रामध्ये आलेली आहे. आता बघा तुमच्या मूलाधार चक्रामध्ये एक वमचं प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे तुम्हाला मनात. वम वम. मूलाधार चक्राकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या जेनेटिक ऑर्गन जवळ मूलाधार चक्राकडे लक्ष द्यायचं आहे. वम. आता ही दिव्य ऊर्जा पुन्हा तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये गेलेली आहे. नाभीच्या 3 बोटे खाली, नाभीच्या 3 बोटे खाली उच्चारण करायचंय वम 3 वेळा. वम वम. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये गेलेली आहे. नाभीच्या 3 उंगलीवर मणिपूर चक्रामध्ये उच्चारण करायचं आहे लम 3 वेळा. लम लम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये गेलेली आहे. तिथे तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. तुमचं दिव्य हिलिंग होत आहे आणि तिथे उच्चारण करायचं आहे यम यम यम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या थ्रोट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. थ्रोट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तिथे उच्चारण करायचं आहे हम हम हम. ही ऊर्जा तुमच्या आता थर्ड आय चक्रामध्ये पोहोचलेली आहे. थर्ड आय चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. तुमच्या थर्ड आय चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. उच्चारण करायचंय ओम ओम. ही ऊर्जा आता तुमच्या क्राऊन चक्रामध्ये पोहोचलेली आहे आणि तुमच्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. उच्चारण करायचंय ओम ओम ओम. आणि ही तुम्ही ऊर्जा आता ब्रह्मांडीय दिव्य रेखीच्या ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन तुमचे 7ही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे. अनुभव करा 7ही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या 7 चक्र ओरामध्ये आलेली आहे. संपूर्ण दिव्य ऊर्जा तुमच्या 7 चक्र आणि ओरामध्ये आलेली आहे. संपूर्ण दिव्य ऊर्जा तुमच्या 7 चक्र आणि ओरामध्ये आले. आता तुम्ही या दिव्य ऊर्जाने परिपूर्ण झालेले आहे. दिव्य ऊर्जाने परिपूर्ण झालेले स्वतःला बघायचं आहे. या दिव्य ऊर्जाने परिपूर्ण होताना स्वतःला बघायचं आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू सो मच. स्लोली स्लोली रिलॅक्स. हळूहळू डोळे खोलायचे. हळूहळू डोळे खोलायचे. डोळे खोलायला कुठलीही घाई करायची नाही. हळू डोळे खोलायचे आणि थोडं पाणी पिऊन घ्यायचंय. थँक्यू. ऊर्जा कुणाला जाणवल्या? अनम्यूट करा. ऊर्जा जाणवल्या का कुणाला? हो हो, हो. ना. 7 चक्रामध्ये असं एकदम असं भारी भारी वाटतं असं. म्हणजे काहीतरी नाही एक आता 7 चक्राच्या लाईन दिसत होती आणि त्याच्या असं बिंदू कलर. दिसत होता असं चमकणारा. हो का ग? चमकणारा बिंदू नाही, ते तुमचे चक्र आहे. जिथे जिथे दिसले ना ते 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 चक्र नाही आहे तुमचं. असं गोल्ड कलरचा दिसत होता म्हणजे आता समजा इथं अच्छा. अच्छा कलर हा दिसले असं का? म्हणजे
कलर नाही दिसले पण गोल्ड लाईट असं दिसत आहे ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह. हो, आणि तिथे काहीतरी जाणवतं थोडं. हा काय त्याचा थोडं जॉब? सेन्सिटिव्ह वाटत. हा. रिंकू मॅडम, छान वाटलं. थँक्यू. अनम्यूट करा रिंकू मॅडम. मॅडम 8 वाजता जॉईन व्हा. ते कसं काय म्हटलं? मॅडम काय म्हटलं रिंकू मॅडम? QR कोड पाठवून द्या म्हटलं हो, तुम्हाला. मेडिटेशनचा अनुभव आला का? हो हो कळलं का? सध्या चक्र ब्लॉक आहे ना, ज्यांचे ब्लॉक असले ना त्याला एनर्जी एवढी जाणवत नाही, पण ज्यांचे ऍक्टिव्ह असले ना त्यांना एनर्जी लगेच कळतं. ठीक आहे? हा. ठीक आहे, मी मेसेज टाकते तुम्हाला. ठीक आहे, चला. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत उद्या भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य मिळो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्याचं सेशन खूप प्रॅक्टिकल आहे आणि खूप छान आहे. उद्या मजा येईल. सगळेजण जॉईन व्हा. हो हो चला, थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ओके, हा, स्क्रीन लॉक झाली माझी. तुम्ही लेफ्ट होऊ शकता. स्क्रीन लॉक झाली.